नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणात चौथी घ्यावा, माघी चौथी पूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावेत, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गजानन मनी वसावा। मनी पाविजे चिंतिल लाभिजे, मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करिजे। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी आदित्य राणूबाईची। ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या। काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील। उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं म्हणजेच न बोलता उठावं। सचीळ म्हणजे अंगावरच्या वस्त्रांसह स्नान करावं। अग्रोदक पाणी म्हणजे कोणी न शिवलेलं ताजं पाणी घ्यावं। विड्याच्या पानावर रक्तचंदनाने आदित्य राणूबाई काढावी। 6 रेगांचं मंडळ करावं। 6 सुतांचा तंतू करावा। त्याला 6 गाठी द्याव्या। पान फुल व्हावं, पूजा करावी। पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचं धूप, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा। 6 मास चाळावी, 6 मास पाळावी। बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं। असेल तर चीर चोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी। ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा म्हणून द्यावी आणि आपल्या यशाचं वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं। ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशाला द्याव्या? दासी कराल, बटकी कराल। दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी आला। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याच्या मनात राग आला आणि तो तेथून निघून गेला। प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली। 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली।
त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलुखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. फाटकं निसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू मखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरांनी भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा असं म्हणून सांगितलं. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं आणि कर्मानी नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा असं म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला, ठेवू नको, विसरू नको असंही सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घेऊन गेली. नाहू घातलं, माखू घातलं, पाटावर बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिणी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्र कोटली, चामरं कुठली, पाईक कुठले आणि परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणी बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा,
नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीने 6 मोते घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावे ऐकले. त्याची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पानही वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेतली, 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. माळ्यानं चित्तभावे ती ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आला. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एका सर्पाने त्याला खाल्लं होतं. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू, मी मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितलं. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा, माणसांचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता, तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य आला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांनी पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापिणीचा हा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा माणसांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी
पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सूर्यस्तुती. जयाचारथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही. असे सारथी पांगुळा जारथासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. करी पद्म माथा किरीटी झळाळी, प्रभा कुंडलांची शरीरा निराळी. पहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. सहस्त्रद्वये 202 क्रमी योजने जो निमिषार्धतेन. मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. विधी वेद कर्मासी आधार करता, स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता. असे अन्नदाता समस्ता जनासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. युगे मंत्रकल्पात ज्याचे निहोती, हरी ब्रह्म रुद्राद्रिजा बोली जेती. क्षयांती महाकाळ रूप प्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. शशी तारका गोवुनी जो ग्रहाते, त्वरे मेरुवेष्टो निया पूर्वपंथे. भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. समस्तासुरा माझी तू जाणचर्या, म्हणूनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या. दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. महामोह तो अंधकारासी नाशी, प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी. अनाथा कृपा जो करी नित्य ऐसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रु त्याला विरंची. उभ्या राहती सिद्धी होऊ निदासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. फळे चंदने आणि पुष्पे करोनी, पूजावे बरे एक निष्ठा धरोनी. मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. नमस्कार साष्टांग बापा स्वभावे, करोनी तया भास्करा लागी ध्यावे. दरिद्रे सहस्त्रादि जो क्लेश नाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी.
वरी सूर्य आदित्य मित्रादि भानु विवस्वान इत्यादिः पादरेणु सदा वांछिती पूज्यते शंकरासी नमस्कार त्या सूर्य नारायणासी। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी रवींदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी उदार मेरू पतिशैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गजचर्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमराधिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझ वीण शंभो मज कोण तारी श्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मणी कोण आहे उदास मूर्ती सदा भस्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी भूताधिनाथ अरियंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नंदीहराचा हरनंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंबर दक्ष भारी तुझ वीण शंभो मज कोण तारी इच्छाहराची जग हे विशाळ पाळी रचितो हरिब्रह्म गोळ उदापती भैरव विघ्नहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळा हराच्या पदारविंदी वाहती हरीच्या. मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विष अंगीकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता. अंकी उमाते गिरिरूपधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु. गौरीपती जो सदा भस्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा. अंती स्वहित सूचना विचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. विराम काळी विकळे शरीर उदास चित्ती न धरीच धीर. गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरडी थरारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकिणींची. देव दत्त दुरितांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग. गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी. काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचापधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैलतीरी तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांतिये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको. काळाचे भय मानसी धरू नको
दृष्टांश शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.